शेतकरी मित्रांनो, आज आहे 8 ऑगस्ट आणि आज जर आपण बघितलं तर एक हवेची चक्राकार स्थिती उत्तरेकडील छत्तीसगड आणि झारखंडच्या आसपास या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे. यासोबत जर बघितलं कमी दाबाचं क्षेत्र उत्तर प्रदेशच्या दक्षिणेकडील भाग आणि मध्य प्रदेशच्या मध्य आणि उत्तर भागाच्या आसपास या ठिकाणी बघायला भेटत आहे. तसं बघितलं तर हे कमी दाबाचं क्षेत्र चांगल्यापैकी तीव्र असायला पाहिजे होतं, परंतु त्याच्या तुलनेमध्ये हवेची चक्राकार स्थिती अजून कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झालेली नाही. ही दुपारनंतर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे. परंतु तरी देखील ही या कमी दाबाच्या क्षेत्रापेक्षा जास्त तीव्र आहे आणि त्यामुळेच हिची पुढे जाऊन जे असेल तर मोठी तीव्रता होण्याची किंवा डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये जाण्याचा जास्तीत जास्त अंदाज आहे. या संदर्भाची माहिती तुम्हाला अगोदरच दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यातील किंवा बहुतांश विभागामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे देखील आपल्याला चांगल्यापैकी ऊन असं या ठिकाणी बघायला भेटत आहे. मोठे कसल्याही प्रकारचे पावसाचे ढग नाहीत. विदर्भामध्ये मात्र ढगाळलेलं हवामान किंवा नांदेडच्या आसपास, परभणी, हिंगोलीच्या आसपास काहीसं ढगाळलेलं हवामान या ठिकाणी बघायला भेटत आहे. ऊन सावलीचा खेळ थोडाफार वेळासाठी काही वेळासाठी दिसत असेल. यानंतर जर आपण बघितलं आता आजचा मुख्य पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतो या संदर्भाची माहिती, तर आज नागपूर आहे, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. खास करून जर बघितलं आपण तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या उत्तरेकडील भागाच्या आसपास मोठ्या प्रमाणामध्ये विजा होण्याची शक्यता आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता देखील या ठिकाणी असणार आहे. या खालोखाल जर आपण बघितलं तर वर्धा आहे, चंद्रपूर आहे, त्यानंतर यवतमाळ आहे, या ठिकाणी देखील काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता तयार होईल. यासह अकोला आणि अमरावतीच्या आसपास देखील, खास करून अमरावतीमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट देखील चांगला होण्याचा अंदाज आहे. यवतमाळमध्ये देखील विजांचा कडकडाट होईल. नांदेड असेल, हिंगोली आहे, परभणीच्या आसपास देखील विजा होण्याची शक्यता या ठिकाणी असणार आहे. यानंतर जर बघितलं आपण बाकी ठिकाणचा जो अंदाज आहे तो जर बघितला तर आज मध्य महाराष्ट्राच्या आसपास किंवा मराठवाड्याच्या आसपास देखील काही ठिकाणी गडगडाट होऊ शकतो. अहिल्यानगर आहे, बीड आहे, याच्या आसपास काहीसा गडगडाट आपल्याला बघायला या ठिकाणी मिळणार आहे. सांगलीपर्यंत देखील हा गडगडाट होऊ शकतो. धाराशिव असेल, लातूरपर्यंत देखील असेल, परंतु सार्वत्रिक या ठिकाणी गडगडाट होणार नाही आणि सार्वत्रिक पाऊस देखील होणार नाही. ज्या ठिकाणी पाऊस होईल त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात विजा आणि थोडाफार गडगडाट या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडचा भाग, नाशिकचा पूर्वेकडचा भाग, धुळे आहे, जळगावच्या आसपास या ठिकाणी देखील काही प्रमाणामध्ये मध्यम ते जोरदार तर काहीसा गडगडाट होऊ शकतो. जळगावचा पूर्वेकडचा भाग, बुलढाणा आहे, या ठिकाणी देखील छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडच्या भागाच्या आसपास देखील आज पावसाचं वातावरण बनेल. या ठिकाणी देखील थोड्याफार प्रमाणात गडगडाट आणि पावसाची शक्यता असणार आहे. जालना किंवा बीडचा जो उत्तरेकडचा भाग आहे किंवा छत्रपती संभाजीनगरच्या पूर्वेकडच्या भागाच्या आसपास आज जास्त करून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ हवामान या ठिकाणी तयार झालेलं बघायला भेटेल आणि यातूनच काहीसा हलका पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी तयार होणार नाही. बीडच्या पूर्वेकडच्या भागाच्या आसपास देखील काहीसं वातावरण या ठिकाणी परभणीकडे या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आजसाठी असणार आहे. बाकी जर बघितलं तर घाटाच्या आसपास बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी देखील सातत्याने पाऊस होत आहे. आता देखील या ठिकाणी पाऊस कोकणामध्ये म्हणा किंवा घाटाच्या आसपास या ठिकाणी पाऊस सक्रिय हा राहणारच आहे. अशा प्रकारचा 8 ऑगस्ट रोजीचा अंदाज आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला. व्हिडिओला लाईक करा.